प्रयागराज, कुंभमेळा, महाकुंभमेळा या ठिकाणी दर्शन घेऊन मी काशीमध्ये पोहोचलो. काशीमध्ये गेल्यानंतर अहिल्याबाई होळकर यांचा घाट मला प्रथम पाहायला भेटतो. त्या ठिकाणी अनेक घाट होते. तुळशी घाट होता, दरभंगा घाट होता, अहिल्याबाई होळकरांचा घाट होता, तर गंगा नदीचा देखील घाट होता. घाटावरती अनेक पर्यटक होते. त्यातील काही विदेशी पर्यटक देखील मला त्या ठिकाणी पाहायला भेटले. गारुडी 2 सापांना घेऊन म्हणजे नागांना घेऊन बेन वाजवून त्याचं खेळ करत होता. तर काही साधू लोक योगासन त्या ठिकाणी करतानाही पाहायला भेटत होते. आपल्या पायांची तिडी करून डोक्यावरती उलटं उभं राहून एक साधू आपली योगासन करताना मला पाहायला भेटला. भिंतीवरती अनेक प्रकारची चित्र कोरली होती. एक ताई तर त्या ठिकाणी साक्षात त्या ठिकाणचा वाराणसी, काशी चित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्नही करत होते. कधी जर गेला ना तुम्ही तुळशी घाटावरती, रशियावरून एक ड्रॉइंग चित्रकार देखील त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणचे असणारे काशीचं दृश्य आपल्या चित्राच्या माध्यमातून टिपण्याचं कामही करत होते. तर मित्रांनो, मी आज आहे काशी, वाराणसी, बनारस, आपण या नगरीला काही नाव देऊ शकता. पण या ठिकाणी आणखी एक वेगळं आहे, मनकर्णिकेचा घाट. आणि त्या घाटावरती गेल्यानंतर कित्येक प्रेत एकाच टायमाला त्या ठिकाणी जळताना मला पाहायला भेटत होते. पुढील भाग तुम्ही नक्की पहा. नक्की मनकर्णिकेचा घाट आणि त्या ठिकाणी आहे तरी काय.